खालापूर तालुक्यातील आतकरगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी व शिवसेना उबाठा यांच्या परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार श्रद्धाताई साखरे व भूषण पाटील यांचा प्रचार दौरा मतदारसंघातील स्वाली नारंगी या भागात सुरू होता। आज विशेष म्हणजे या प्रचारात उमेदवारांसमवेत परिवर्तन विकास आघाडीत असणाऱ्या शिवसेना उबाठा या पक्षाचे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे आपल्या कार्यकर्त्यांसह व महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख अनिता पाटील आपल्या सहकार्यांसह उपस्थित होत्या। यावेळी बोलताना एकनाथ पिंगळे यांनी सांगितले की एक ही कार्यकर्ता नाराज नसून तो अगदी नेटाने काम करीत आदेशाचे पालन करीत आहे व मिळत असलेला प्रतिसाद पाहता आतकरगाव जिल्हा परिषद व पंचायत समितीचे तीनही उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तालुक्यामध्ये परिवर्तन विकास आघाडी अस्तित्वात आली त्यावेळेला सगळ्यात प्रथम या आतकरगाव जिल्हा परिषद विभागामध्ये जर राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते यांचं सगळ्यात पहिलं मनोमिलन झालं आणि ते मनोमिलन हाच खरा विजयाचा पाया आहे। कारण जोपर्यंत कार्यकर्त्याची मनं जुळली जात नाही तोपर्यंत आपण विजयापर्यंत पोहोचू शकत नाही। तर आजची परिस्थिती या विभागामध्ये म्हणजे आम्हाला, मी तर आज पहिल्यांदाच या प्रचारामध्ये सामील झालो। मला तालुक्यामध्ये सगळीकडे जावं लागतं, माझ्या विभागामध्ये जिल्हा परिषदचा उमेदवार असल्यामुळे मला तिथेच काम करावं लागतं। पण ते आज सोडून मी आज या विभागामध्ये आलो कारण मला भूषण आणि अंकित शेटचे फोन आले होते दोघांचे की तुम्ही एक दिवस तरी प्रचाराला या। तर मला प्रचाराला यायची गरज नाही कारण कार्यकर्ते आमचे सगळे सक्रिय आहेत। मला कोणालाही सांगायची गरज लागली नाही की आपल्याला कशा पद्धतीने काम करायचं आहे। कारण तो ह्या तिन्ही उमेदवाराचं जर पाहिलं, जर खाली अजित असेल, त्यांची पत्नी असेल देवानी आणि वरती अंकित आणि भूषण, हे तिन्ही कार्यकर्ते एवढे सक्षम आणि तत्पर आहेत की त्यांना सांगायची गरज लागत नाही की बाबा कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे किंवा कार्यकर्त्यांपर्यंत कसं पोहोचायचं आहे। म्हणजे इतके तत्पर उमेदवार मिळाल्यामुळं आम्ही आज या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे कार्यकर्ते त्यांच्या या कार्यप्रणालीवर खुश होऊन आज चांगल्या प्रकारे त्यांच्या खांद्याला खांदा लावून या विभागात काम करतात आणि नक्कीच या विभागामध्ये तिन्ही उमेदवार भरघोस मतं निवडून येतील अशी मला या सगळ्यांच्याकडून अपेक्षा आहे। विरोधकांकडून बोललं जात आहे मूळ शिवसैनिकच खऱ्या अर्थानं आदेशाचं पालन करतो। आदेशाचं पालन हे जे बोलतात की बाबा ते नाराज आहेत किंवा त्यांना काम करायचं नाही आहे, हे डुप्लिकेट आहेत। म्हणजे ज्याला खऱ्या अर्थानं पक्षाची भूमिका कळली, ज्याला खऱ्या अर्थानं मातोश्रीचा आदेश कळला, तो मूळ निष्ठावंत शिवसैनिक हा आदेशाचं पालन परिवर्तन विकास आघाडीच्या बरोबरच राहून काम करणार आहे। त्याला कोणी विरोधक बोलतात म्हणजे दिशाभूल करणं त्यांचं काम आहे। आम्हाला काय कोणाची दिशाभूल करायची नाही आहे। आमच्या कार्यकर्त्यावर विश्वास आहे कारण मला कुठल्याही कार्यकर्त्याला फोन करायची वेळ आली नाही की बाबा रे काय करतोयस, काम करतोयस की नाही, त्याला सांगायचीच गरज लागली नाही। त्याच्यामुळं माझ्यावरून मी बाकी कार्यकर्त्यांना सांगू शकतो की कुणी किती बोललं तरी ह्या विभागामध्ये आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा नेटानेच काम करतो आहे आणि तो ह्या तिन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सक्षम आहे।